मित्रांनो, क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 त्याच्यातील सिमिलॅरिटी हा चॅप्टर आपण पाहतोय आणि त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.3 आज सोडवणार आहेत. तर त्याच्यातील फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. इन फिगर 1.55 अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. तुम्हाला असा क्वेश्चन आहे की हा ट्रायंगल दिलेला आहे आणि या ट्रायंगलमधले हे दोन ट्रायंगल आहेत बघा, ABC आणि EDC हे दोन ट्रायंगल आहेत आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का असं विचारलेलं आहे. आणि जर ते सिमिलर असतील तर कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर होतील आणि आपल्याला शेवटी 1-to-1 करस्पॉन्डन्स ही लिहायचं आहे. तर बघूयात आपण पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत बघा टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. त्या 4 टेस्टपैकी कोणते तरी एका टेस्टने हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर आपण पाहूयात बघा कशा प्रकारे सोडवला जाईल हा क्वेश्चन. दोन ट्रायंगल आहेत, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC हे दोन ट्रायंगल आहेत. ABC हा मोठा आणि EDC हा छोटा. तर त्यामधील आपल्याला बघा दोन अँगल दिलेत, हा अँगल B आणि हा अँगल D. दोन अँगल आपल्याला त्यांनी गिव्हनमध्ये दिलेले आहेत. तर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री अँड अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे ते लिहिलं आपण. आता लिहू आपण अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल EDC. दोन अँगल कसे दाखवले आपण, कॉन्ग्रंट, कारण का आपल्याला त्यांनी दिलेलं आहे हे 75 डिग्रीचा आणि हा 75 डिग्रीचा. त्याचं रिझन काय लिहायचं, ईच अँगल 75 डिग्री. आता एक अँगल तर आहे बघा, आपण 4 टेस्टपैकी कोणती तरी टेस्ट वापरायची. त्या 4 टेस्टपैकी अँगलची जी टेस्ट आहे तर ती कोणती तरी टेस्ट असेल ते आपण बघू. एक अँगल दाखवला, आणखीन आपल्याला कमीत कमी एक अँगल दाखवला तर आपल्याला सफिशियंट होईल. दोन अँगल जर कॉन्ग्रंट दाखवले तर ते सिमिलर म्हणण्यासाठी ट्रायंगल. तर बघूयात, हा अँगल B आणि D दाखवला. परत इकडे लक्ष द्या, AC आणि B हा अँगल बघा रे, C मोठा ट्रायंगल विषयी बोलतोय पहिल्यांदा. अँगल ACB म्हणजे हा अँगल मोठा ट्रायंगलच्या वेळेस. आणि परत छोटा ट्रायंगल बघा, अँगल DCE, अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल DCE. इकडे बघा अँगल ACB म्हणजे हा अँगल मोठा ट्रायंगलचं बोलताना आणि अँगल DCE छोटा ट्रायंगलच्या वेळेस. हे दोन्हीच्या वेळेस हा अँगल येतोय बघा, म्हणजे हा अँगल काय होईल, कॉमन अँगल होईल, म्हणजे तो सारखाच होईल दोन्ही ट्रायंगलमध्ये. तर त्याचं रिझन कॉमन अँगल. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपण दोन अँगल सारखे दाखवलेत बघा, कॉन्ग्रंट दाखवले. तर आपल्याकडे एक टेस्ट आहे AA टेस्ट. तर त्या AA टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर म्हणता येतील. तर आपले ट्रायंगल आहेत ट्रायंगल ABC सिमिलरचं साईन आहे हे, आणि ट्रायंगल EDC हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. आपल्याला विच टेस्ट विचारेल, कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत. तर आपल्याला माहिती आहे आत्ता दाखवलं आपण दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले, म्हणजे AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. आणि आपल्याला आणखीन याच्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहा म्हणून, राईट 1-to-1 करस्पॉन्डन्स. त्यावेळेस 1-to-1 करस्पॉन्डन्स कसं लिहिलं जाईल तर बघा, ट्रायंगल ABC हे 1-to-1 करस्पॉन्डन्सचं साईन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. 1-to-1 करस्पॉन्डन्स. ट्रायंगल EDC हे 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहिलं बघा आपण. ट्रायंगल ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स, ट्रायंगल EDC. अशा प्रकारे आपला क्वेश्चन 1 सोडून झालेला आहे. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 2 पाहू. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. दोन डायग्राम दिलेले आहेत आणि क्वेश्चन 2 काय आहे बघा, आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 सिमिलर क्वेश्चन मार्क, इफ येस बाय विच टेस्ट. आपल्याला क्वेश्चन असा आहे की दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का असं विचारलंय, आणि जर असेल तर कोणत्या टेस्टनं सिमिलर आहेत ते विचारलेलं आहे. तर इथं बघा, हा एक PQR हा एक ट्रायंगल आहे, LMN हा सेकंड ट्रायंगल आहे. तर आपल्याला तिन्ही बाजूच्या किंवा तिन्ही साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत.
या तिन्ही ट्रायंगलच्या तिन्ही साईडचे लेंथ दिलेले आहेत. तर ते आपण जे गिव्हन दिलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊ. बघा पी क्यू तुम्हाला 6 दिलेला आहे, क्यू आर 8 आणि पी आर इज इक्वल टू 10 दिलेला आहे. त्याचप्रमाणे सेकंड ट्रायंगलमध्ये यल एम इज इक्वल टू 3 दिलेला आहे, एम एन इज इक्वल टू 4 अँड यल एन इज इक्वल टू 5. जे आपण घेऊन दिलं आहे ते पहिल्यांदा लिहिलं. मग आपल्याला 3 साईड दिलेल्या आहेत, दोन्ही ट्रायंगलच्या तिन्ही साईड आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला बघा लक्षात येतं की आपले टेस्टनुसार कोणत्या तरी साईडची टेस्ट असणार आहे. तर बघा आपण तिन्ही साईड दिलेत, त्याच्यामुळं आपण काय लिहू, करस्पॉन्डिंग साईड्स आर सेम प्रोपोर्शनमध्ये लिहून घेऊ. पहिल्यांदा इन ट्रायंगल पी क्यू आर 2 ट्रायंगल दिलेत अँड ट्रायंगल यल एम एन तिन्ही साईड दिलेत म्हणून आपण साईड प्रोपोर्शनमध्ये लिहू. बघा पी क्यू या ट्रायंगलची पी क्यू साईड आणि त्याच पोझिशनमध्ये या ट्रायंगलची यल एम साईड होणार आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, पी क्यूला यल एम इज इक्वल टू क्यू आर. त्याच वेळेस करस्पॉन्डिंग साईड आहे एम एन, म्हणजे क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू पी आर. त्याला करस्पॉन्डिंग साईड आहे यल एन, पी आर अपॉन यल एन. हे कशावरून लिहिलं तर त्याचं रिझन लिहू. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन मध्ये लिहिलं. मग त्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत हे दिलेल्या, ते आपण लिहू. पी क्यूची काय आहे 6, ते लिहून घेऊ. 6 अपॉन यल एम 3 इज इक्वल टू क्यू आर 8 एम एन 4 परत पी आर 10 अँड यल एन 5. मित्रांनो हे बघा सोडवलं तर आपण हा भागाकार जर केला तर बघा 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6 होईल. इथं 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे प्रत्येकाचा रेशो कसा येईल रे, 2/1 अशा प्रकारे येईल. तिन्हीचाही रेशो सेम येतोय बघा, इज इक्वल टू 2/1. म्हणजे आपली ही प्रॉपर्टी किंवा ही टेस्ट आपली सॅटिस्फाय होते. म्हणजे आता हे रेशो सेम आला, इक्वल टू आपण 2/1 लिहिलं. त्याच वेळेस आपल्याला असं म्हणता येतील 2 ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल यल एम एन बाय विच टेस्ट. तर आपल्याला माहिती आहे टेस्ट तिन्ही साईड आपण सेम प्रोपोर्शनमध्ये आपल्याला सॅटिस्फाय झालेले आहे. म्हणजे यस 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 टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 सोडवून झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. ॲज शोन इन फिगर 2 पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. बघा हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि 2 डायग्राम दिलेले आहेत. पी आर हा एक पोल आहे आणि ए सी हा एक पोल आहे. हा स्मॉलर पोल आहे, हा बिगर पोल आहे. तर या स्मॉलर पोलची शॅडो म्हणजे सावली पडलेली आहे क्यू या पॉईंटपर्यंत आणि त्याचा डिस्टन्स दिलेला आहे 6. आणि तुम्हाला ए सी या पोलची सावली शॅडो बी सी बी पॉईंटपर्यंत पडलेली आहे आणि त्या शॅडोचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आपण जे दिलं आहे ते लिहून घेऊ आपण. पी आर अँड ए सी आर 2 पोल्स, 2 पोल्स आहेत. क्यू आर इज द शॅडो ऑफ स्मॉलर पोल अँड बिगर पोलची शॅडो एक्स आहे आणि ते आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा 2 पोल आहेत. आपण 2 म्हणजे आपल्याला इथं एक थेरॉटिकल एक्झाम दिलेला आहे, परंतु आपण 4 टेस्ट पाहिलेले आहेत आणि सिमिलर ट्रायंगल हा पॉईंट पाहिलेला आहे, त्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला. तर बघा इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल ए बी सी हे 2 ट्रायंगल आहेत. आपल्याला ट्रायंगलच्या विषयी बोललो आपण. तर बघा त्याचा आपल्याला साईड आहेत, साईड माहिती आहेत, 2 साईड दिल्या आहेत, त्याच्या 2 साईड दिलेल्या आहेत. तर ते आपल्याला सेम प्रोपोर्शनमध्ये लिहिता येतात. तर बघा पी आर
या पी आर साईडची करस्पॉन्डिंग साईड्स कोणती आहे, ए सी इज इक्वल टू क्यू आर. क्यू आर या साईडची करस्पॉन्डिंग साईड आहे, म्हणजे सेम पोझिशनवर बी सी ही साईड आहे. बी सी इज इक्वल टू पी क्यू. पी क्यू त्यावेळेस त्याची करस्पॉन्डिंग साईड आहे ए बी. याचं आपण कशावरून लिहिलं तर रिझन लिहू शकतो आपण, करस्पॉन्डिंग साइड्स आर सेम प्रोपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड कशा लिहू शकतो आपण, सेम प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो, म्हणजे सारख्या प्रमाणात लिहू शकतो. तर आपण जे दिलंय ते आपण बघू. आपण जे गिव्हन दिलंय काय तुम्हाला दिलेलं, पी आर ची व्हॅल्यू दिलेली 4 अँड ए सी ची व्हॅल्यू दिलेली 8. त्याच वेळेस क्यू आर ची व्हॅल्यू दिलेली 6 अँड बी सी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ती की x आहे. तर बघा पी आर ची व्हॅल्यू पुट करू आपण 4, ए सी ची 8 इज इक्वल टू क्यू आर ची काय आहे 6 आणि बी सी ची x. आता बघा हे दोनच रेशिओचे आपल्याला साईड दिलेले आहेत. हा थर्ड रेशिओ नाही जरी घेतला तरी चालतो, थर्ड रेशिओ, कारण का त्याचं काही नाही. आपल्याला हे दोन्हीशीच आपल्याला एक्सची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची आहे. तर बघू आपण, हे एक्स इकडे डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले की ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे 4 इंटू एक्स इज इक्वल टू 6 हे वरती आहे आणि हे 8 डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले की ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे हे 4 इंटू एक्स 4x इज इक्वल टू 6 इंटू 8 48 त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. हे 4 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिवाइडमध्ये इकडे गेले की ते डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे x इज इक्वल टू 48 अपॉन 4. x इज इक्वल टू, आता बघा हे 48ला जर 4 भाग घालवला तर 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे आन्सर येईल 12. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण, x इज इक्वल टू 12 आली. आणि ते x काय आहे, ही शॅडो आहे ती की बिगर पोलची, ते आपण लाईनमध्ये लिहू. शॅडो ऑफ बिगर पोल इज 12. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 4 पाहू. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन ट्रायंगल ए बी सी, ए पी परपेंडिक्युलर बी सी, बी क्यू परपेंडिक्युलर ए सी, देन प्रूव दॅट triangle CPA similar triangle CQB if AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. तर बघा आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला AC फाइंड आउट करायचं आहे. आपण जे गिव्हन दिलेलं आहे ते लिहू. पहिल्यांदा AP तुम्हाला दिलेला आहे 7, परत BQ इज इक्वल टू 8 दिलेला आहे आणि BC इज इक्वल टू 12 दिलेला आहे. इथं बघा मित्रांनो, या एका ट्रायंगलमध्ये 2 ट्रायंगल दिलेले आहेत तुम्हाला. एक आपल्याला सरळ व्यवस्थित दिसतोय आणि एक उलट दिसतोय, आणि इथं 2 अँगल आपल्याला 90 डिग्री 90 डिग्रीचे दिलेले आहेत. हे साईन म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचं साईन आहे ते. तर आपल्याला 2 ट्रायंगल आहेत, ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. हे 2 ट्रायंगल आहेत. पहिल्यांदा आपल्याला हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही ते दाखवावे लागतील, जे की आपल्याजवळ 4 टेस्ट आहेत, कोणत्या तरी एका टेस्टनुसार ते सिमिलर दाखवावे लागतील. तर ते आपल्याला साईड दिलेत, त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा सेम करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शनमध्ये लिहू. तर इथं बघा आपल्याला आता उलट एक हा ट्रायंगल उलट दिसतोय, हा इथं 90 डिग्री दिसतंय, इथं 90 डिग्री दिसतंय. सरळ 2 ट्रायंगल वेगवेगळे 2 ट्रायंगल दिले असतील तर आपण सेम साईड सेम प्रोपोर्शनमध्ये करस्पॉन्डिंग साईड लिहू शकतो. परंतु इथं बघा समजत नाही लवकर, AP अपॉन BC लिहू का AQ अपॉन BP लिहू किंवा BC लिहू, कोणत्याच्या खाली कोणता रेशिओ लिहायचा हे समजत नाही. त्यावेळेस एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची. इथं बघायचं, हा ट्रायंगल CPA आहे आणि ट्रायंगल CQB आहे. तर हे पहिल्यांदा लिहायचं CP, हे 2 शब्द पुढचे ते घ्यायचे CP, इकडचे 2 घ्यायचे CQ, CP अपॉन CQ घ्यायचं इज इक्वल टू, परत आता हे शेवटचे 2 शब्द घ्यायचे काय, PA अपॉन इथलं शेवटचे 2 घ्यायचे काय, QB इज इक्वल टू, आता हे पहिला आणि शेवटचा शब्द घ्यायचा CA अपॉन इथं ही पहिला आणि शेवटचा शब्द घ्यायचा
बी. अशा प्रकारे लक्षात राहील बघा आपल्याला, म्हणजे सोपं जाईल. कारण का आपल्याला समजणार नाही बाबा ही साईड कोणत्या ट्रायंगलची आहे किंवा ही साईड कोणत्या ट्रायंगलची आहे. हे अशी छोटीशी ट्रिक जर लक्षात राहिली तर तुमचा रेशिओ चुकणार नाही. तर बघा हे आपण कसं लिहू शकतो, तर करस्पॉन्डिंग साईड रिजन लिहू शकतो. करस्पॉन्डिंग साईड्स आर सेम प्रोपोर्शनमध्ये लिहू शकतो आपण. करस्पॉन्डिंग साईड्स आर सेम प्रोपोर्शनमध्ये, त्याच्यामुळं आपण हे असं लिहिलं. मग आपल्याला जे व्हॅल्यू दिले आहेत ते या रेशोमध्ये पुट करू. बघा सी पीची दिली आहे का सी क्यू, हे सी पी आणि सी क्यू दोन्ही दिलेल्या नाहीत, त्याच्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालतं. कारण का इथं इक्वल टू साईन आहे, इक्वल टू साईन आहे. हे दोन रेशिओ दिलेले आहेत, त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ते दोन रेशिओ जरी घेतले तर सफिशियंट आहे. कारण का आपल्याला फक्त ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा पी ए काय दिलेलं आहे, पी ए, ए पी किंवा पी ए सेमच आहे. ए पी वाचलं काय आणि पी ए वाचलं काय, सेमच त्याचा डिस्टन्स आहे. पी ए किंवा किती त्याचा डिस्टन्स 7 अपॉन क्यू बी, क्यू बी किंवा बी क्यू सेम आहे 8 इज इक्वल टू सी ए. सी ए म्हणजे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ए सी अपॉन सी बी. सी बी काय आहे किंवा बी सी 12. हां आता ए सी हे इकडं 12 डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 7 × 12 इज इक्वल टू हे ए सी आहे असं ठेवलं आपण. 8 इकडं डिवाइडमध्ये आहे ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजे बघा हे जे काढायचं आहे ते कधीही डाव्या साईडला घ्यायचं, म्हणजे आपलं चुकण्याची शक्यता कमी आहे. ए सी ए × 8 इज इक्वल टू 7 × 12 हे लिहिलं आपण. ए सी इज इक्वल टू करून घेतो आता 7 × 12 अपॉन हे 8 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते डिवाइडमध्ये जाईल. आता याचा गुणाकार करा. 7 × 12 काय होईल 84 अपॉन 8 इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू. आता डिवायडेशन करायचं बघा 84 अपॉन 8 त्याचा भाग घालवायचा, तर ह्याचं आन्सर येईल. ह्याचं व्यवस्थित तुम्ही भागाकार केला तर 10.5 लास्टचं आन्सर येईल, जे की आपल्याला ए सी फाइंड आउट करायला सांगितलं होतं. त्याचा आन्सर आलेला आहे 10.5. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 पाहू. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस साइड पी क्यू पॅरलल साइड एस आर, ए आर इज इक्वल टू 5 ए पी, ए एस इज इक्वल टू 5 ए क्यू, देन प्रूव्ह दॅट एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. तर तुम्हाला बघा ही डायग्राम दिलेली आहे ट्रॅपेझियमची. तुम्हाला पी क्यू पॅरलल एस आर दिलेला आहे. जे दिलेलं आहे ते घेऊन पहिल्यांदा लिहून घेऊ आपण. साइड पी क्यू पॅरलल साइड एस आर दिलेला आहे. तर बघा इन ट्रँगल ए आर एस हा एक ट्रँगल घेऊ आपण, अँड ट्रँगल ए पी क्यू, ए पी क्यू हा मोठा खालचा आणि हा छोटा वरचा दोन ट्रँगल घेतले आपण, ए आर एस अँड ट्रँगल ए पी क्यू हे घेतले. तर आता आपल्याला गिव्हनमध्येच त्यांनी दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा ए आर इज इक्वल टू 5 ए पी, ए आर इज इक्वल टू 5 ए पी. आता हे 5 आणि हे ए पी एकमेकांना हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. हे ए पी इक्वल टू साईनच्या इकडे गेलं तर ते डिवाइडमध्ये जाईल. म्हणजे कसं होईल बघा, हे ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू 5 हे आहे असं. त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. परत त्याच वेळेस आपल्याला गिव्हनमध्ये आणखीन एक दिलेलं आहे, ए एस इज इक्वल टू 5 ए क्यू, ए एस इज इक्वल टू 5 ए क्यू दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू 5 हे असं होऊ शकतं. त्याला इक्वेशन 2 म्हटलं. आता इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बघा रे, इक्वल टू 5 आणि इक्वल टू 5 म्हणजे दोन्ही रेशिओ कसा आहे इक्वल आहे. मग मी असं लिहू शकतो, ए आर हा पहिला रेशिओ काय, ए आर अपॉन ए एस इज इक्वल टू हे ए एस अपॉन ए क्यू. ते कशावरून लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आणि त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. तर आता बघा आपल्याला इक्वेशन 1, 2, 3 आहे. आणि त्याच वेळेस अँगल आर ए क्यू कॉन्ग्रंट अँगल एस ए पी, एस ए पी हा अँगल बघा, हा अँगल आणि हा अँगल तो कसा आहे तर कॉन्ग्रंट आहे. कशामुळं तर तो अपोजिट अँगल आहे. त्याचं रिझन लिहिलं अपोजिट अँगल.
अपोजिट अँगलमुळे ते कॉन्ग्रुएंट, दोन अँगल कॉन्ग्रुएंट लिहिलं. तर बघा आपण दोन साईड सेम प्रोपोर्शनमध्ये दाखवलेले आहेत, करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शनमध्ये, आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला आहे. तर 4 टेस्टपैकी आपली एक टेस्ट अशी पण आहे की एस टेस्ट म्हणजे दोन साईड आणि एक अँगल, या टेस्टनुसार आपण दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. मग आपण दोन साईड आणि एक अँगल दाखवलेला आहे, त्याच वेळेस बघा आपण असं लिहू शकतो, ट्रायंगल आपण घेतलेला ट्रायंगल ARS अँड ट्रायंगल APQ, सिमिलर म्हणतो त्याला ट्रायंगल APQ. कशावरून सिमिलर म्हटलं तर एस या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, जे की आपण दोन साईड, या दोन साईड आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला आणि साईड करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शनमध्ये दाखवले. तर बघा मग त्यावेळेस मला असं लिहिता येईल, रेशो AR आपल्याला माहिती आहे साईड कसा लिहितो आपण, सेम प्रोपोर्शनमध्ये, करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शनमध्ये लिहिलं. AR अपॉन AS इज इक्वल टू AS अपॉन AQ. या ट्रायंगलमधले दोन साईडचा रेशो लिहिलेला आहे बघा. त्याच वेळेस तिसऱ्या साईडचा आपण लिहिता येतो आपल्याला AR लिहिलं, SR इज इक्वल टू SR थर्ड साईड. त्याच वेळेस करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, या ट्रायंगलची SR आहे, तर या ट्रायंगलची सेम पोझिशनवर PQ आहे, SR अपॉन PQ. त्याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. किंवा ते कशावरून लिहिलं तर ते रिझन लिहू शकतो आपण, करस्पॉन्डिंग साइड्स आर सेम प्रोपोर्शन, हे रिझन लिहिलं. तर बघा AR अपॉन AS अपॉन AQ, त्याचा रेशो आपल्याला माहिती इक्वल टू 5 लिहिला आपण. मग हा थर्ड रेशो आपण नवीन लिहिलेला आहे, तो लिहितो मी SR अपॉन PQ. आणि हे दोन रेशो कसं आहे 5 आपण दाखवलेलं आहेत वरती, त्याच वेळेस मी असं 5 लिहिलं, त्याच्या जागी 5 लिहिलं तरी राईट येतंय. तर बघा हे SR हे PQ इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे 5PQ. SR इज इक्वल टू 5PQ, जे की आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं होतं. SR इज इक्वल टू 5PQ हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5 सोडून झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 6 पाहू. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल साइड DC, diagonals AC and BD intersect in point O. If AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15, then find OD. बघा इथं तुम्हाला गिव्हन ट्रॅपेझियमची डायग्राम दिलेली आहे आणि OD फाइंड आउट करायचं आहे. जे गिव्हन दिलंय ते पहिल्यांदा लिहू. गिव्हन तुम्हाला साइड AB पॅरलल साइड CD दिलेला आहे, आणखीन व्हॅल्यू पण दिलेला आहेत. AB इज इक्वल टू 20 दिलेला आहे, OB इज इक्वल टू 15 दिलेला आहे आणि CD इज इक्वल टू 6 दिलेला आहे. हे गिव्हन दिलेलं लिहिलं. आता दोन ट्रायंगल घेऊ आपण. दोन ट्रायंगल आहे त्याच्यात, इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB, हे दोन ट्रायंगल घेतलेत. त्याच्यापैकी आता बघा अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल AOB, हे कॉन्ग्रुएंट म्हटलंय. COD अँगल बघा, COD म्हणजे हा अँगल, आणि परत AOB म्हणजे हा अँगल. तर ते दोन्ही अँगल आपण कसे म्हटलं आहे, कॉन्ग्रुएंट म्हटलं आहे. तर आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल हा कॉन्ग्रुएंटच असतो. मग त्याचा रिझन काय होईल, अपोजिट अँगल. परत बघा अँगल OCD कॉन्ग्रुएंट अँगल OAB, हे आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट म्हटलं आहे. कशावरून कॉन्ग्रुएंट म्हटलं आहे तर बघा आपल्याला साइड AB आणि साइड CD पॅरलल दिलेले आहे. तर दोन्ही आपण टेस्ट माहिती, दोन साइड पॅरलल आहे आणि ही CA ही ट्रान्सव्हर्सल आहे असं जर आपण गृहीत धरलं तर दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, त्यामध्ये हा अँगल होतोय आणि हा अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवला आहे. तर ते कशावरून दाखवलं आहे तर बघा इथं तुम्हाला
हे जर आपण व्यवस्थित केलं तर झेड आकार दिसतंय, म्हणजे झेड आकाराचा तो अँगल होतो तयार होतो, तर तो अँगल असतो अल्टरनेट अँगल आणि तो कॉन्ग्रुएंट आहे. कशावरून कॉन्ग्रुएंट आहे तर आपल्याला माहिती आहे साईड ए बी आणि साईड सी डी पॅरलल दिलेले आहेत. त्याचं रिझन होईल अल्टरनेट अँगल. आपल्याला 4 टेस्ट आहेत, त्या 4 टेस्ट सिमिलॅरिटीच्या त्याच्यापैकी ए टेस्ट माहिती आहे बघा. त्या ए टेस्टनुसार 2 आपण अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलं, म्हणजे दिलेले 2 ट्रँगल जे की आपण घेतलेलं आहे COD आणि AOB, ते 2 ट्रँगल सिमिलर म्हणता येतील. ट्रँगल AOB सिमिलर ट्रँगल COD हे आपण ए टेस्टनुसार सिमिलर म्हटलंय. 2 ट्रँगल घेतलेले आहेत. तर बघा 2 ट्रँगल सिमिलर दाखवलेले आहेत, मग त्यावरून जे की आपण सिमिलर दाखवण्यासाठी 2 अँगल घेतलेले आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवले. ट्रँगलला 3 अँगल असतात, त्याच्यापैकी राहिलेला 3राही अँगल हा कॉन्ग्रुएंट असतो. कशावरून तर आपण सिमिलर ट्रँगल म्हटलेले आहेत. मग त्याच्या राहिलेल्या सगळ्या 3 ही साईड पण सेम प्रोपोर्शनमध्ये असतात हे माहिती आहे आपल्याला. तर आपण त्या साईड सेम प्रोपोर्शनमध्ये लिहून घेऊ पहिल्यांदा. तर बघा इथं पण ट्रिकच वापरायची एक छोटीशी, जे की हे पहिले 2 शब्द घ्यायचे, हे पहिले 2 लेटर घ्यायचे. काय CO अपॉन AO इज इक्वल टू, आता हे शेवटचे 2 घेऊ, OD अपॉन OB इज इक्वल टू, आता हे फर्स्ट अँड लास्ट घेऊ, CD अपॉन AB. हे कशावरून लिहिलं तर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन, ते रिझन लिहिलं. तर आपण जे आता जे व्हॅल्यू दिलेले आहेत ते पुट करू. बघा CO आणि AOच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत, ते आपल्याला लागतही नाहीत. तर बघा ODची व्हॅल्यू दिलेली आहे का तुम्हाला, पहा नाही, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. OD अपॉन OB 15 दिलेला आहे इज इक्वल टू CD 6 दिलेला आहे आणि AB 20 दिलेला आहे. तर बघा हे 15 इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेले की ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे कसं होईल बघा OD इज इक्वल टू 6 × 15 अपॉन 20. हे मल्टिप्लिकेशन केलं 6 × 15 19 अपॉन 20. OD इज इक्वल टू, आणि OD इज इक्वल टू हे जर व्यवस्थित डिवाइड केलं तर 4.5 हे तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. ODची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 4.5. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 7 पाहू. क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॉइंट E इज ऑन साइड BC. लाइन DE इंटरसेक्ट्स रे AB इन पॉइंट T. प्रूव दैट DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. तर बघा तुम्हाला ABCD हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे, E हा इंटरसेक्ट पॉईंट दिलेला आहे आणि तुम्हाला प्रूव्ह दॅट हे करायचं आहे DE इंटू B इज इक्वल टू CE इंटू T. तर बघा इन जे गिव्हन दिलेलं आहे ते लिहायचं पहिल्यांदा. इन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम, आणि परत आपण ट्रँगल घेऊ. इन ट्रँगल CED हा एक ट्रँगल, CED हा छोटा ट्रँगल, अँड ट्रँगल BET हा खालचा ट्रँगल BET. आता बघा अँगल CED कॉन्ग्रुएंट अँगल BET, म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल, ते कसं दाखवलंय आपण कॉन्ग्रुएंट दाखवलंय, म्हणजे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात हे माहिती आहे आपल्याला. रिझन लिहू आपण अपोजिट अँगल, अपोजिट अँगल. परत बघा अँगल DCE कॉन्ग्रुएंट अँगल TBE, TBE हा अँगल आणि हा अँगल, ते कसं दाखवलं आपण कॉन्ग्रुएंट दाखवलं. तर कशावरून दाखवलाय तर हा अँगल बघा तयार होतोय, झेड तयार होतो इथं, म्हणजे अल्टरनेट अँगल होईल तो. रिझन लिहू अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल रिझन लिहिलं.
मग आपल्याकडे 4 टेस्टपैकी एक टेस्ट आहे बघा ए टेस्ट. तर त्या टेस्टनुसार आपण हे घेतलेले 2 ट्रँगल सिमिलर म्हणू शकतो. ट्रँगल CED सिमिलर ट्रँगल BET कशावरून, तर ए टेस्टनुसार ते सिमिलर दाखवले आपण. मग आपल्याला माहिती आहे आपण जर 2 ट्रँगल सिमिलर दाखवल्या तर त्याच्या साईड सेम प्रपोर्शनमध्ये लिहू शकतो आणि त्याचे अँगल कॉन्ग्रुएंटमध्ये लिहू शकतो. इथं आपल्याला साईड दिलेल्या आहेत किंवा प्रूव्ह दॅट करायचे आहेत, त्याच्यावरून आपण साईड लिहू. साईड कशा लिहायच्या आहेत, करस्पॉन्डिंग साईड सेम प्रपोर्शनमध्ये लिहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा CE आहे, जे छोटीशी ट्रिक वापरायची. BE आहे, CE अपॉन BE इज इक्वल टू, आता हे लास्टचे 2 घ्यायचं, ED घेऊ शकतो, परंतु आपल्याला इथं DE प्रूव्ह करायचं बघा. ED जरी म्हटलं तुम्ही तरी चालतंय आणि DE जरी म्हटलं तरी चालतंय, परंतु आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे त्याच्याकडे बघून ते लिहायचं आहे. काय DE प्रूव्ह दॅट करायचं आहे, म्हणजे इथं आपण DE लिहू शकतो आणि हे शेवटचं ET आहे, परंतु इथंही TE प्रूव्ह दॅट करायचं आहे. आपण ET म्हटलं काय आणि TE म्हटलं काय तरीही चालतं, पण आपल्याला प्रूव्ह दॅट TE करायचं आहे म्हणून TE आपण लिहू. इज इक्वल टू लास्टचा बघा रेशो काय लिहिता येईल, CD आणि BT, CD अपॉन BT. ते कशावरून रेशो लिहिलं हे, तर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन, संगत बाजू आपल्याला प्रमाणात लिहिता येतात. तर बघा आपल्याला हे 2 रेशो पाहिजेत, तेच लिहू आपण. CE अपॉन BE इज इक्वल टू DE अपॉन TE. आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे बघा, DE इज इक्वल टू DE इंटू B. आता हे B इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, आणि TE इकडे डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले की ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजे हे CE आहे असं आपलं, हे इकडे आल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, इज इक्वल टू हे साईन DE हे आहे असं, आणि हे BE इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे DE इंटू BE. आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं होतं, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू T. हे काय इकडचं इकडं इकडचं इकडे केलं तर ते आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं ते येतं आहे. म्हणजे DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं होतं, ते आपण प्रूव्ह दॅट केलेलं आहे बघा. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 8 सुरू करू. क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट P अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. प्रूव्ह दॅट ट्रँगल ABP सिमिलर ट्रँगल CDP. तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि तुम्हाला प्रूव्ह दॅट करायला सांगितलेलं आहे. ABP हा ट्रँगल सिमिलर ट्रँगल DCP. हे 2 ट्रँगल दिलेले आहेत, ते सिमिलर दाखवायला लावलेले आहेत. तर बघा गिव्हन दिलेलं आहे ते लिहू पहिल्यांदा आपण. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. आता बघा 2 ट्रँगल घेऊ आपण. इन ट्रँगल ABP अँड ट्रँगल CDP. हे 2 ट्रँगल आहेत. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. हे 2 ट्रँगल आहेत बघा. तर ते आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे. 2 अँगल CPB आणि CPD, हा अँगल आणि हा अँगल, ते 2 अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. कशावरून, तर ते अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. त्याचं रिझन लिहिलं आपण, अपोजिट अँगल. मित्रांनो आपल्याला 2 साईड बघा, या ट्रँगलच्या 2 साईड आणि या ट्रँगलच्या 2 साईड करस्पॉन्डिंग साईड आपल्याला सेम प्रोपोर्शनमध्ये दिलेल्या आहेत, प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत. आणि आपण त्यापैकी एक अँगल, त्या 2 त्रिकोणापैकी एक अँगल
आपण कॉन्ग्रॉन्ड दाखवला आहे. आपल्याकडे 4 टेस्टपैकी एक टेस्ट आहे बघा एस टेस्टची, म्हणजे त्या टेस्टनुसार 2 साईड कशा पाहिजेत, करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये पाहिजेत आणि त्याच्यातील एक अँगल कॉन्ग्रॉन्ड पाहिजे. म्हणजे आपण इथं 2 साईड प्रोपोर्शनमध्ये दाखवलेल्या आहेत, त्यांनी गिव्हनमध्ये दिलेला आहे आणि आपण एक अँगल कॉन्ग्रॉन्ड दाखवलेला आहे. त्यावरून आपल्याला ट्रँगल आपण घेतलेला ए बी पी अँड ट्रँगल CDP हे आपण सिमिलर दाखवले. कशावरून, तर आपल्याला टेस्ट माहिती एस टेस्ट, या टेस्टनुसार आपण दोन्ही ट्रँगल सिमिलर दाखवले, जे की आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 9 पाहू. क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन द फिगर, इन ट्रँगल ABC, point D on side BC is such that angle BAC is equal to angle ADC. Prove that CA square is equal to CB into CD. तुम्हाला अँगल BAC अँड अँगल ADC इक्वल टू दिलेला आहे, समान दिलेला आहे, कॉन्ग्रॉन्ट आहे आणि आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. बघा, इन ट्रँगल ACB अँड ट्रँगल DCA हे 2 ट्रँगल आपण घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला अँगल BAC इक्वल टू अँगल ADC हे गिव्हन दिलेला आहे. बघा, अँगल BAC इज इक्वल कॉन्ग्रॉन्ट अँगल ADC आपल्याला हे गिव्हन दिलेलं आहे इक्वलमध्ये. तेच इक्वल म्हणजे आपल्याला कॉन्ग्रॉन्ट ही म्हणता येते. अँगल BAC कॉन्ग्रॉन्ट अँगल ADC जे की गिव्हनच दिलेला आहे. परत अँगल ACB कॉन्ग्रॉन्ट अँगल DCA. ACB हा अँगल C आणि DCA हाच अँगल C तो कॉमन अँगल आहे, कॉमन अँगल. आणि आपल्याकडे 4 टेस्टपैकी एक टेस्ट आहे AA टेस्ट. त्या टेस्टनुसार हे घेतलेले आपण दोन्ही ट्रँगल सिमिलर म्हणू शकतो. काय आहे, ट्रँगल ACB सिमिलर ट्रँगल DCA AA टेस्टनुसार ते 2 ट्रँगल सिमिलर म्हटले. मग आपल्याला 2 ट्रँगल सिमिलर दाखवले की आपल्याला करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शनमध्ये लिहिता येतात. त्याच्यावरून साईड आपण सेम प्रोपोर्शनमध्ये लिहू. ते आपण छोटीशी ट्रिक आहे, AC अपॉन DC इज इक्वल टू, परंतु इकडे बघा रे, CA स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. म्हणजे इथं आपण AC म्हटलं काय आणि CA म्हटलं तरी चालतंय. म्हणजे इथं आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, त्या दिशेने आपण लिहू CA अपॉन DC इज इक्वल टू CB अपॉन CA. CB आहे अपॉन CA. थर्ड रेशो काय होईल बघा, AB अपॉन DA. हे कशावरून रेशो लिहिलं तर करस्पॉन्डिंग साइड्स आर सेम प्रोपोर्शन. बघा, मग इथं आपण पहिले 2 रेशो घेऊ, CA अपॉन DC, किंवा इथं बघा आपल्याला CD प्रूव्ह करायचं. इथं आपण DC म्हटलं काय आणि CD म्हटलं काय तरीही चालतं. CD इज इक्वल टू CB अपॉन CA. आपल्याला हे 2च रेशो सफिशियंट आहेत. हे बघा, CA इकडं कसं आहे, डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले की ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. हे CA आहे असं, हे इकडचं CA मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि हे CB इकडचं आहे असं. CD इकडं डिवाइड आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले की तेही मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे CD होईल. हे CA इंटू CA म्हणजे CA स्क्वेअर होईल आणि हे CB इंटू CD हे आहे असं, जे की आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपले क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट झालेला आहे आणि आपली प्रॅक्टिस सेट 1.3 ही कंप्लीट झालेली आहे.